ते बुकडलेला असं हे व्हायला पाहिजे ना, म्हणजे मिळून यायला पाहिजे ना. हं. त्याची बांधणी चांगली झाली पाहिजे बांधणी चांगली झाली पाहिजे. कटलेटची. टाका अजून. हो, पुरे बस. घ्या, तुम्हाला जरा मिक्स करायला मदत करतो. हं, हं. काय सुंदर मिक्स करतोय मी बघा. हो, अगदी छान. आता लिंबू पिळू का? टाकू? हो. आता हे कटलेट शालो फ्राय, डीप फ्राय काय करायचंय? आता हे आपण सर्व शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे डीप फ्रायची काही गरज नाही. काही गरज नाही. शॅलो फ्राय करूया. अरे क्या बात है यार. तेल वाचवायला पाहिजे ना, हो, म्हणून खर तर तब्येत वाचवायला पाहिजे म्हणून तब्येत तेल पण कमी. वाचवायला हा. पाहिजे आणि तेलही, दोन्ही. मस्त. हं, हं. लिंबू पिळायला पाहिजे, कारण मग ते खवखवतो, जसं अळू किंवा सुरण. आता काय करूया? आता या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. चला, मी तुम्हाला मदत करणार आहे खूप. हो. यू आर वेलकम सुषमाताई. कुणी थँक्यू स्वतःहून नाही म्हणलं की मी त्यांना युअर वेलकम म्हणतो. थँक्यू थँक्यू अरे, you थँक्यू are most व्हेरी welcome. मच. Thank you so थँक्यू much. व्हेरी Thank मच. you. आता काय करूया पुढे? आता आपण हे एकत्र छान हाताने करूया हो हो, आणि मग जेवढा लागेल ना तेवढं ब्रेड क्रम्स आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक. हाताने केल्याशिवाय पर्याय नसतो. बरोबर. छान त्याला जो एकत्र. एकसंघपणा आहे, हा. हा, एकसारखेपणा येतो त्या मिश्रणाला. आता हे थोडंसं नरम वाटतंय ना आपल्याला, मग थोडंसं आपण ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स आपण त्यामध्ये टाकूया. गरजेनुसार घाला. खूप मदत करता तुम्ही. प्रचंड. हा, प्रचंड. बघा. हा. आता आपण ह्याचे कटलेट वळून घेऊया. हो, त्याचा काही साचा आणि आटा? नाही हातानेच. आणि हे याची ना स्लरी करून घ्यायची. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. बरं. एवढं नाही लागणार आपल्याला, थोडंसं लागेल. हे आपण स्लरी इथे अर्ध घ्या. पुरे बस. हं. इथे ठेवू आणि ह्याला स्लरी आता करून घेऊ. पाणी टाकून टाका पाणी टाका. अजून पातळ करायचे आपल्याला. बघा, हा, टाका अजून. बस. स्लरी जरा एकसारखी करून घेऊ. हो. वा 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 वा, मस्त. कटलेट खायला मजा तर येणार आहे ना भाऊ. आता मला वाटतं शालो फ्राय. हा. पॅन घेऊया. हो हो तेल लागेल ना शालो फ्राय करायसाठी? हो हो बघा किती लागणार आहे. लागेल. शेवळाचे कटलेट आज आपण करणार आहोत. सुषमाताई आपल्यासाठी करतायत. शेवळ आधी आपण छान कुरकुरीत करून घेतलं. कटलेटसाठी लागणारं मिश्रण तयार केलं. ते एकत्र बटाट्यामध्ये बांधलं. त्याच्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घातले आणि आता बाइंडिंग नंतर कटलेट होणार आहेत तयार. अमेझिंग. स्लरी मध्ये बुडवा. हो. आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचं. येस, परफेक्ट. 2-3 आपण आधी तयार करू, मग एकत्र शालो फ्राय करू. हा, बर. चला आपण आता हे शालो फ्राय करून घेऊ.